सीच्या आमंत्रणाला आपण इथे आलात. काही दिवसांपूर्वी मी एक ट्विट केलं होतं. संदर्भ होता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आपले पोलीस अधीक्षक आहेत श्री मोहन दहीकर यांचा जो कारभार चालू आहे आणि जिल्ह्याचं त्यामुळे जे काही नुकसान होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तरुणाईचं होत आहे, जिल्ह्याची आर्थिक व्यवस्था बिघडत चाललेली आहे. आणि या सगळ्या विषयांना अनधिकृत असेल, अनैतिक धंदे असतील, या सगळ्यांना मोहन दहीकर यांचा पाठिंबा कसा आहे असं सांगताना मी एक ट्विट केलं होतं. सन्मान्य श्री मोहन दहीकर हे आपल्या जिल्ह्यामध्ये 22 मे 2025 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. तो पदभार स्वीकारल्यानंतर आत्तापर्यंत आपण जो त्यांचा कार्यकाल बघतो, पहिलं गुन्ह्यांपासून सुरुवात करू. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारण आजच्या तारखेमध्ये 1100 ते 1200 गुन्हे हे रजिस्टर्ड आहेत. हे सांगायच्या अगोदर तुम्हाला असंही सांगितलं पाहिजे की मागच्या 2-3 दिवसापासून मी पोलीस डिपार्टमेंटकडून काही माहिती मागून घ्यायचा प्रयत्न केला, तर अचानक ते अधिकारी जे माहिती देणारे होते ते गायब झाले, सुट्टीवर गेले. त्यांची उत्तरं बदलली आणि ते काही सरळ उत्तर देऊ शकले नाही. मला त्यांच्यावरचं दडपण लक्षात आलं, म्हणून मी त्यानंतर त्यांना डिस्टर्ब केलं नाही. तर 1100 ते 1150 हे साधारण गुन्हे रजिस्टर्ड दिसत आहेत. ह्याचं जर कन्व्हिक्शन रेट तुम्ही बघितलं, जे कन्व्हर्जन होतं क्राईम टू शिक्षा, क्राईम टू पनिशमेंट, आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये हा जो रेट आहे हा लेस दॅन 20% आहे. 20% खाली आहे. म्हणजे यांचा अर्थ काय होतो, केस रजिस्टर होते, कोर्टामध्ये दाखल होते, FIR दाखल होतो, ॲडजस्टमेंट होते आणि ज्याच्यावर केस होते तो बाइज्जत बरी होतो. ह्याला म्हणतात कन्व्हिक्शन रेट आणि त्याच्यावरचं कन्व्हर्जन. म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कन्व्हर्जन हे 20% कमी आहे, गुन्हे रजिस्टर्ड आहेत, अनेक अजून प्रलंबित आहेत, त्याचा अजूनपर्यंत कुठे काही शोध नाही, त्याचा अजूनपर्यंत काय चाललंय आम्हाला माहीत नाही. कोर्टामध्ये जेव्हा हे सगळे गुन्हे जातात ते कन्वर्टच होत नाही. काही किरकोळ लोकांना शिक्षा होते, जे ॲडजस्टमेंट करत नाहीत त्यांना शिक्षा होते. असे हे 20% खाली आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि माझ्याकडे प्रत्येक तालुक्याची आकडेवारी आहे, पण ती आकडेवारी सांगून तुमचा मी वेळ घेणार नाही. तुम्हाला कधी ती आकडेवारी जी माझ्या हाती लागली आहे ती तुम्हाला हवी असेल, मी तुम्हाला तो सेपरेट पेपर आहे पत्रकार परिषदेनंतर तुमच्यासमोर ठेवतो. म्हणजे प्रत्येक तालुक्याचे तुम्हाला किती गुन्हे झालेत त्याच्यावरती आत्ता ते त्यांचं काय होतं आहे ही सगळी आकडेवारी तुम्हाला मी देतो. हा झाला कन्व्हर्जन म्हणजे क्राईम टू पनिशमेंट. ह्याचा रेट आपल्या जिल्ह्यामध्ये लेस दॅन 20% आहे, तुम्हाला मी सांगितलं. त्यावरूनच पोलीस डिपार्टमेंट, माझा खरं तर पोलीस डिपार्टमेंटवरती काही आक्षेप नाही. जेव्हा पोलीस डिपार्टमेंटचा बॉस तो ठरवतो की डिपार्टमेंट कसं चालवायचं, जर वरचा प्रमुखच पोलीस डिपार्टमेंटचा सैल असेल, निष्क्रिय असेल, तर डिपार्टमेंट मग हे असंच चालणार. ते कन्व्हर्जन क्राईम टू पनिशमेंट होणारच नाही. दुसरा विषय,
ही जी बनावटी दारू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ही जी बनावट दारू आपल्या जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे, ही एक कीड आहे आणि या तरुण वर्गाला संपवणारी एक फार मोठं ही रॅकेट आपल्या जिल्ह्यामध्ये आज सगळीकडे आपल्याला दिसते आणि हे प्रत्येकाला माहिती आहे, गावागावात आहे. आता मी ही जी बनावट दारू बॉर्डरवरून क्रॉस होते, गोवा बॉर्डरवरून आपल्या राज्यात येते. तुम्हाला मी तारखा सांगतो, ह्या ज्या गाड्या पकडल्या गेल्या, या कुठल्या तारखेला पकडल्या गेल्या आणि कुठे पकडल्या गेल्या. गोवा राज्यातून आलेल्या 30 जुलै 2025 अणसुरा येथे दारू जप्त, तालुका राजापूर. 16 जुलै 2025 दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 3 सप्टेंबर 2025 पन्हाळे सौंदळ येथे पकडली गेली, 2,11,00,000ची दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 28 डिसेंबर 2025 दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 5 डिसेंबर पकडली गेली, तालुका राजापूर. 10 मे 2025 बनावट दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 25 मे 2026 दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 26 मे 2026 13 लाखांची दारू पकडली गेली, तालुका राजापूर. दहीकर आले 22 मे 2025. मी तुम्हाला जुलैपासूनच्या तारखा सांगितल्या. ह्याच्यामध्ये एक तरी कारवाई सिंधुदुर्गामध्ये झाली का? मग ती का झाली नाही? रत्नागिरीच्या LCBनी किंवा तिकडच्या पोलीस डिपार्टमेंटनी सातत्याने वर्ष दीड वर्षामध्ये इकडून आलेली गाडी तिकडे पकडली, इकडे का नाही पकडली? म्हणजे यांचं रॅकेट आहे. इतक्या वेळेला दारू पकडली गेली, एकदाही सिंधुदुर्गात पकडली गेली नाही मागच्या 1.5 वर्षात. ही सगळी पकडली गेली रत्नागिरीमध्ये. ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? त्याच्यावर मी नंतर येईन की नेमका हप्ता किती जातो ते. पुढे गांजा आणि ड्रग्ज. आता गांजा आणि ड्रग्ज सप्लाय करणारे आणि त्यांच्यावरती झालेली कारवाई ही 2025 पासून ते 2026 पर्यंत कुडाळ, कणकवली, कुडाळ, मालवण, कुडाळ, पिंगुळी, कुडाळ, कविळकट्टा ही 7 ते 8 वेळा कारवाई झाली. सकाळी पकडले, संध्याकाळी सोडून दिले, दुसऱ्या दिवशी सोडून दिले. काही ठराविक किरकोळ, काय बोलायचं आहे का? काही ठराविक किरकोळ हे आरोपी किंवा हे जे कोण आपण छपरी म्हणू किंवा टपोरी म्हणू, ह्यांना पकडण्याच्या पलीकडे जो मेन सूत्रधार यांचा पकडायचा होता तो कधी पोलिसांच्या हातीच लागला नाही. दोन 5, 15, 20 ह्यांची ठरलेली पोरं, त्यांच्यावरच कारवाई. पण हा सप्लायर कोण आहे? कोण कुडाळपर्यंत हे मटेरियल आणतंय? बॉर्डर कोण क्रॉस करतंय? कुठल्या मार्गाने येतंय? समुद्राच्या मार्गाने येतंय किंवा कुठल्या घाट मार्गाने येतंय? ह्याचा शोध 1.5 वर्षामध्ये झालेला नाही. इन्व्हेस्टिगेशन की चला हा पकडला गेला, पण तुला दिला कोणी? तो मेन सप्लायर कोण? त्या सप्लायरचं नाव अजूनपर्यंत पोलीस रेकॉर्डमध्ये नाही. पोलिसांनी रेकॉर्ड बनवायचा प्रयत्न देखील केलेला नाही. मी शोधतोय की असा कोणतरी एक सूत्रधार पोलिसांना भेटला आहे का की साहेब हा पकडला तर आपलं हे रॅकेट बंद होतं.
चिरीमिरी कोणतरी पकडायचे, चिरीमिरी कुठली तरी कारवाई करायची आणि दाखवायची की आम्ही कारवाई केली आहे. ह्या ड्राम्याच्या पलीकडे पोलिसांनी मागच्या 1.5 वर्षामध्ये काही केलेलं नाही. त्यानंतर आली गोहत्या, गोतस्करी. बीफ आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे मिळतं, सावंतवाडीपासून ते जग जाहीर आहे. कुडाळमध्ये एक कसाई आहे, त्यांनी तर आता ती काय कटरच आणलेली आहे. मगदूम पीआय जेव्हा होते, मी त्यांना स्वतः फोन करून सांगितलं होतं की अशा कत्तलखान्यांवर, अशा व्यक्तींवर तुम्ही मोका का लावत नाही. अजूनपर्यंत जिल्ह्यामध्ये गो तस्करीवर मोका लागलेला नाही. मी सरकारचं अभिनंदन करतो की आता मोका हा अधिकृत केलेला आहे गो तस्करीमध्ये. अजूनही कुडाळमध्ये, सावंतवाडीमध्ये बीफ विकलं जातं. मस्जिदीच्या बाहेरचे स्पीकर मोठ्या प्रमाणामध्ये फुल व्हॉल्यूममध्ये वाजवले जातात. SP-ना आम्ही तक्रार करून सुद्धा SP त्याच्यावरती काही कारवाई करायला तयार नाही. आमच्या काही संघ परिवाराची लोक रेकॉर्डिंग मला पाठवतात रोजची. ती जी बांग त्या लोकांची जेव्हा सुरू होते, पाहिजे तर तुम्हाला मी रोजची ते जे स्पीकरमध्ये जी व्हॉल्यूम असते ते तुम्हाला मी ऑडिओ क्लिप पाठवू शकतो. रोजची तक्रारी करून सुद्धा आमच्या हिंदूंना त्रास होतोय, तक्रार होते, तरी पोलीस दुर्लक्ष करतात. बीफ ट्रेड होतो आपल्या जिल्ह्यामध्ये, पोलीस दुर्लक्ष करतात. एकही कारवाई, तुम्ही सगळे प्रोफेशनल आहात, गोमातेची गाडी ही पोलिसांनी पकडलेली एक तरी घटना मला तुम्ही मला सांगायची की ही कारवाई पोलिसांनी, गोरक्षकांनी पकडलेली गाडी नाही म्हणत आहे आणि नंतर ती पोलिसांच्या ताब्यात दिलेली गाडी म्हणत नाही. ही गाडी पोलिसांनी पकडली, ह्याच्यात तस्करी होत होती आणि ती पोलिसांनी पकडली आणि त्याच्यावर कारवाई केली. अशी एक गाडी आणि एक गाडीचा नंबर मला पत्रकार आमच्या सगळ्या कुठल्याही आमच्या महोदयांनी दिलेला आणि मला माझा मुद्दा खोडून काढलेला मला चालेल. पण एक कारवाई, एक गाडी ही पोलिसांनी पकडली आणि त्याच्यावरती ही कारवाई झाली, अशी एक गाडी गो तस्करीच्या विषयामध्ये आपण कोणी मला सांगावी, माझ्या शोधण्यात कुठे मला सापडलेली नाही. दहीकर यांचा कारभार हा फक्त ग्राउंडवर विजिलन्स ठेवणं, पोलिसिंग करणं, पेट्रोलिंग करणं ह्या पुरता मर्यादित नसावा. कारण का मी कधी पोलिसांचा युनिफॉर्म घातला नाही, मला त्यांची प्रोसिजर डीपमध्ये माहीत नाही. पण जिल्ह्यात जेवढी पदं आहेत पोलिसांची, माझ्या रेकॉर्डप्रमाणे 1163 पदं आहेत. 1.5 वर्षामध्ये ती पदं भरण्याचा तर प्रयत्न झाला नाही. काही लोकांनी म्हणजे काही अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी इकडून बदली घेऊन दुसऱ्या जिल्ह्यात गेले. आता पदं आपल्याकडे जवळपास 482 आहेत. म्हणजे वर्कफोर्स हा 50% पेक्षा कमी आहे पोलीस डिपार्टमेंटचा आपल्या जिल्ह्यामध्ये. ही जबाबदारी कोणाची आहे? SP-ची नाही आहे. दोडा मार्गामध्ये रबर प्लांटेशनच्या नावाखाली परप्रांतीय लोक येऊन तिथे गांजा उगवतायत. स्थानिक जाऊ शकत नाही भीतीपोटी, कोणी जाऊ शकत नाही भीतीपोटी. तो एरिया असा वेगळा पाकिस्तान केल्यासारखाच झालेला आहे. आजपर्यंत SP साहेबांना असं का सुचलं नाही की मी तिकडे दोडा मार्गात जाऊन, जो आमचा सिंधुदुर्गाचा भाग आहे, जिथे रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजा उगवला जातोय, गांजा आणि हेक्टर किती, 1800 पेक्षा जास्त हेक्टरवर रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजा बनवला जातो. आता तिथे वेगवेगळे ड्रग्ज बनवले जातील, माहीत नाही, कारण का तिथपर्यंत कोण गेलंच नाही. सगळ्यांना बाहेरून संशय आहे, हे काम कोणाचं आहे? पोलिसांचं आहे. आतमध्ये तुम्हाला रेड मारायची होती
ते इतक्या वर्षापासून 1.5 वर्षापासून कशासाठी थांबलेल्या होतात? नुसते 2-5 लोक रस्त्यावरचे पकडून गरिबांना, हे सगळे छपरी पोरं पकडून काही होणार नाही. तिथे 1800 हेक्टरवर रबर प्लांटेशनच्या नावाखाली ड्रग्ज उगवले जात आहेत, बनवले जात आहेत. दहीकरांचं लक्ष नाही, दहीकरांना लक्ष द्यायचं नाही. आता येतो मी LCB वर. LCB हे जे खातं आहे पोलिसांच्या डिपार्टमेंट अंतर्गत, मी काय नावं डायरेक्ट सांगणार, मला काय कोणाची भीती नाही. हे कलेक्शन मटका असेल, जुगार, दारू, ड्रग्ज, तस्करी वगैरे वगैरे, हे जे काय 2 नंबरचे धंदे आहेत, या 2 नंबरच्या धंद्यांचं जे महिन्याचं इन्कम आहे पोलिसांचं, जे माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून मला मिळालं, ते 2.25 ते 2.5 कोटी आहे महिन्याचं. परत सांगतो, 2.25 ते 2.5 कोटी रुपये मिनिमम. जास्त असू शकतं, कमी नाही. हे जे डुप्लिकेट दारू बनवायला जे स्पिरिट लागतं ते महाराष्ट्रातूनच गोव्यात जातं. त्याचं डायरेक्ट कमिशन किंवा त्याचं जे काय आहे 2 नंबरचं अंडर टेबल, हे SP ऑफिस. कारण का ते स्पिरिट टाकल्याशिवाय ती डुप्लिकेट दारू बनू शकत नाही. आणि ती जाते कशाने? पेट्रोलच्या टँकरच्या माध्यमातून, कधी दुधाच्या टँकरच्या माध्यमातून, आणि मोकाट सोडली जाते. ही दिवसा होते, रात्रीची होत नाही. कुठला तरी टँकर पेट्रोलचं किंवा इतर कुठलं तरी टँकर आहे, त्याच्यातून हे स्पिरिट गोव्याला पाठवलं जातं. उघडपणे, उघड्या डोळ्यांनी आमचे SP साहेब बघतात, आणि तीच दारू रिटर्नमध्ये आमची इकडे तरुणांची पिढी खराब करते. आता मी तुम्हाला LCBचं सांगतो, आणि काही गाड्यांचे नंबर देतो रेफरन्ससाठी. जर पोलिसांनी ह्याच्यावरती ॲक्शन घेतली नाही तर मी तर ठरवलं आहे, दर 15 दिवसांनी पोलीस विभागावरच एक पत्रकार परिषद मी घेणार. आणि जोपर्यंत हे असे निष्क्रिय अधिकारी, दहीकर, माझा आरोप हा दहीकरांवरच आहे, हे असे निष्क्रिय अधिकारी, भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये मी असेपर्यंत, आणि मी ही तक्रार सन्माननीय पालकमंत्री साहेबांकडेही करणार आहे, सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करणार आहे, उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांकडे करणार आहे, आणि खासदार साहेबांकडे पण करणार आहे, की असे अधिकारी, मी पण युती सरकारचा एक भाग आहे, जोपर्यंत असे अधिकारी प्रशासनामध्ये असतील आपलं सरकार बदनाम होईल. आपण बदनाम होतोय या अशा अधिकाऱ्यांमुळे. ते जे आई वडील रडतात ते सरकारला शिव्या घालतात, पोलिसांना नाही घालत. म्हणून आपण सगळे, मी पण ह्या युती सरकारचा एक घटक आहे, मी पण तेवढाच बांधील आहे या सरकारमध्ये. पण माझा विश्वास आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि खासदार साहेब मला या विषयामध्ये न्याय देतील, आणि अशा अधिकाऱ्याला लवकरात लवकर या जिल्ह्यातून त्याची हकालपट्टी करतील. खरं तर माझं म्हणणं आहे, अशी व्यक्ती ही पोलीस फोर्समध्येच नको, पोलीस फोर्समधून पण यांची हकालपट्टी झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि मी ती जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आणि बाकी या सगळ्या नेत्यांकडे मी बसीन, तेव्हा मी माझी भूमिका तिकडेही मांडीन, आणि लवकरात लवकर हे असे दहीकरांसारखे अधिकारी आमच्या जिल्ह्यात नको, हे मी सांगायचं काम तिकडेही करीन. LCBचं सांगत होतो. LCB मध्ये बांदा चेकपोस्ट वरून सावंतवाडी मार्गे ही दारू वाहतूक होते. आता LCB खात्याचे, मला कोणाचंही कॅरेक्टर ॲसेसिनेशन करायचं नाही आहे, मी तुम्हाला नावाचे 2 अक्षरं देणार, पुढचा शोध तुम्ही लावायचा. LCB मध्ये हा अधिकारी कोण, किंवा शेवटचं नाव देतो. LCB मध्ये एक राठोड आहेत,
आणि एक डिसोजा आहेत. जिल्ह्यामध्ये जेवढी दारू इकडे तिकडे जी काय फिरवली जाते, पसरवली जाते, डिस्ट्रीब्युशन होतं, त्याचे हप्ते जमा करायचं काम ह्या LCBच्या 2 अधिकाऱ्यांकडे आहे प्रामुख्याने. राठोड हा SP साहेबांच्या अतिशय जवळचा आणि लाडका अधिकारी. आता DYSP ऑफिस 2 वेगळे सेपरेट केलेले आहेत, सावंतवाडी डिव्हिजन आणि कणकवली डिव्हिजन. सावंतवाडी डिव्हिजनमध्ये फोंडकर नावाच्या एका अधिकाऱ्याकडे जबाबदारी आहे जुगार, मटका, दारू वाहतूक याचं कलेक्शन करणार. DYSP ऑफिस कणकवली, कारण का 2 वेगळे डिव्हिजन केलेत. साळवी नावाचे अधिकारी आहेत जे जुगार, मटका, वाळू, आपलं दारू वाहतूक, वाळू वगैरे सगळे जे काय कलेक्शन करण्याची जी काय जबाबदारी आहे या 2 डिव्हिजनमध्ये ती वाटली गेलेली आहे. मग एक जामदार नावाचे अधिकारी आहेत ज्यांना मालवण आणि तो पट्टा दिलेला आहे. चव्हाण नावाचे आहेत ज्यांना मालवण आणि कुडाळचा एक पट्टा दिलेला आहे. आता गाड्यांचे नंबर हे तुम्हाला चेकपोस्ट सावंतवाडीची जी काय सातारड्याच्या जवळची जी चेकपोस्ट आहे तिथे एक गाडी सातत्याने MH07 4242. अच्छा, ही एक गाडी नाही आहे, हा नंबर 1 आहे, गाड्या 3 आहेत, सेम कलर, क्रेटा मॉडेल, काळ्या काचा. एका नंबरच्या 3 गाड्या. आता कदाचित ते गायब करतील, पण मागच्या कुठल्याही CCTV फुटेजमध्ये जर तुम्ही जाऊन बघाल तर तुम्हाला ही एक गाडी अनेक वेळेला दारूची वाहतूक आणि बाकी सगळी ह्या गाडीच्या माध्यमातून होत असते. तशीच एक गाडी आहे MH07 AG 3190 आणि MH07 मधला तो हे नाही आहे अल्फाबेट 5901. हे आतापर्यंत निलेश राणेला जर माहिती पडलं म्हणजे आपण विचार करू शकता आपल्याला ह्याच्याबद्दल किती माहिती असेल. कदाचित माझ्यापेक्षा जास्तच माहिती आपल्याला असेल. हे सगळं करण्याचं कारण एवढंच, कारण का मागच्या काही दिवसांपासून पोलीस दहीकरांच्या मार्गदर्शनाखाली जसं वागतायत. हा जो डिसोजा नावाचा अधिकारी आहे हा आमच्या आवळे गावात गेला आणि सांगितलं एका छपरी गँग पकडली तिकडची आणि सांगितलं तू दारूचा व्यवसाय सुरू कर, मी तुला सपोर्ट करतो. आता ती सगळी टपोरी मुलं होती. हे आता हल्लीचं सांगतो तुम्हाला, मागच्या महिन्याचं. आता पोलीसच आपल्या बरोबर आणि पोलीसच आपल्याला सांगतोय की चल तू दारूचा धंदा सुरू कर, मी तुझ्या बरोबर आहे, असं सांगितल्यानंतर त्या पोरांनी सुरू केलं आणि हप्ता द्यायचा कुठेतरी त्याचा राहून गेला किंवा काहीतरी कमी जास्त झालं, त्याला ह्या डिसोजानेच अटक करून त्याच्यावरती कारवाई केली आणि त्याला अटक केली. जिल्ह्यामध्ये 2.5 ते 3 कोटी रुपये हा महिन्याचा हप्ता जातो 2 नंबरचा. त्याचे 4 स्टेज आहेत: बीट अंमलदार, पोलीस स्टेशन, LCB ऑफिस, SP ऑफिस. आपल्याला जिल्ह्याला कुठे घेऊन जायचं आहे हे आता पोलीस डिपार्टमेंट नाही ठरवणार. हे उघडपणे होतंय, उघडपणे हे सगळे प्रकार चालू आहेत. ज्या पत्रकारांनी ह्याबद्दल लिहिलं काही दिवसांपूर्वी, तुला केसमध्ये अडकून टाकीन अशी धमकी देण्यात आली. आमचे सावंतवाडीचे एक पत्रकार आहेत. तू लिहितोस कसा की जे अरेरावी चालू आहे पोलिसांची, कशाचं कोणावरच पोलिसांचं आता नियंत्रण राहिलेलं नाही. मला वाईट वाटतं, मी या सरकारचा एक घटक असून सुद्धा मला हे सगळं बोलावं लागतं. मी जेव्हा या दहीकरांना पहिल्यांदा भेटलो, जेव्हा ते जिल्ह्यामध्ये आले,
मी बुके द्यायला गेलो आणि बुके दिल्यानंतर त्यांना मी सांगितलं की साहेब अशी एक मोहीम सुरू करा ज्याच्यामुळे ड्रग्ज आणि ही दारू कायमची आपल्या जिल्ह्यामध्ये बंद झाली पाहिजे. हो हो मी करतो, माझा प्लॅन आहे. एक तरी मोहीम रेड मारण्याच्या पलीकडे किरकोळ रेड आहे, या रेडनी काही होत नसतं. मोहीम चालवलेली या मोहन दहीकरांनी मला तुम्ही मागच्या 1.5 वर्षात सांगायची. कुठे मोहन दहीकर रस्त्यावर दिसले, कुठे डोंगरावर दिसले, कुठल्या चेक नाक्यावर काहीतरी त्यांना काहीतरी टीप आली, स्वतः दहीकर उतरलेत. कुठलं आपल्याला नैसर्गिक संकट आलं त्याच्यामध्ये दहीकर पुढे आलेत. हा माणूस आल्यापासून बदली मागतोय. ज्या माणसाचा मूडच नाही या जिल्ह्यामध्ये राहायचा, तो कलेक्शन करणार नाही तर मग दुसरं काय करणार आहे. म्हणून मी पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे, पहिला हकाला अशा अधिकाऱ्यांना ज्यांना कामच करायची इच्छा नाही आपल्या जिल्ह्यामध्ये. आपल्याला आठवत असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये एक SP होऊन गेले प्रसन्ना म्हणून. जी स्पिरिटची गाडी मी तुम्हाला बोलतोय, काही ज्येष्ठ पत्रकार आहेत साहेब, तुम्हाला आठवत असेल स्पिरिटचे टँकर पकडले होते, ज्याचा उल्लेख मी केला, जे गोव्यामध्ये जातात आणि डुप्लिकेट दारू परत आपल्या महाराष्ट्रात येते. त्या प्रसन्नानी जी कारवाई केली होती त्याच्यानंतर त्याच्यानंतर SP आले असतील. सौरभ अग्रवाल ह्यांच्या अगोदर SP होते, त्यांना ते नवीन होते, त्यांना काहीच कळायचं नाही. हा सगळा परत व्यवस्था बसली, कारण का सौरभ अग्रवाल कशावर, ते काय घेत नव्हते, हप्त्यामुळे कुठे त्यांचा हात नव्हता, ते तसे साफ होते, त्यांचे हात साफ होते. पण कशावरच नियंत्रण नाही, लक्ष नाही. हे परत सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणात त्यांना लक्षात आलं. आता हा परत मार्ग उघडला. जसं प्रसन्नानी कारवाई केली होती जेव्हा ते SP होते, ह्यांना कॉन्फिडन्स आला की दहीकरांच्या कंट्रोलमध्ये हा जिल्हा असताना आपण ह्याच्यातला 100% ह्याच्यातला मार्ग काढू शकतो, आणि त्यांनी तो काढला. तडीपाऱ्या, किरकोळ तडीपाऱ्या लहान 2-3 लोकांना सोडल्या किंवा राजकीय तडीपाऱ्या, मोहन दहीकरांना आमचा सहकारी, आमचा उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवळकर हा मोठा क्रिमिनल वाटतो. एकमेव तडीपारी झालेली ती राजकीय. एवढे गुन्हे झालेत 1100-1200, कोणाला एमपीडा लावलेला नाही. शेवटचा एमपीडा लावला तो भूषण नावाचा एक कुडाळचा एक कुठला तरी मुलगा होता, त्याला चायनीजच्या गाडीवर लफडं झालं म्हणून त्याच्यावर एमपीडा लागला. चायनीजच्या गाडीवर मारामारी झाली म्हणून त्या भूषणला रत्नागिरी जेलमध्ये 1 वर्ष राहावं लागलं. तडीपारी लावली नाही इतक्या वर्षात, 1.5 वर्षात एमपीडा लावला नाही. कन्व्हिक्शन रेट 20% पेक्षा खाली. मग तुम्हाला काय वाटतं, इकडे काय गुन्हेगार काय कोणाला घाबरून काय करणार? उघड करतायत, उघड चालू आहे सगळा नाच. आणि हे बघवत नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जोपर्यंत मोहन दहीकरांसारखे अधिकारी आपल्या जिल्ह्यात असतील तोपर्यंत हे गुन्हेगार असेच मोकाट, असेच आनंदात आणि समाधानाने त्यांचा कारभार करतील, पैसे कमवतील, आणि आपले इकडचे तरुण ड्रग्सच्या आहारी जाऊन, दारूच्या आहारी जाऊन त्यांचा जीव जाणार, आई वडील टेन्शनमध्ये, त्यांचं जीवन खराब. हे सगळं पोलीस कंट्रोलमध्ये आणू शकत होते, पण त्यांनी 1.5 वर्षामध्ये का आणलं नाही मला माहीत नाही. मी माझ्या आमदारकीचा कार्यकाळ बोलू शकतो, त्याच्या अगोदरचा कार्यकाळ मी काढलेला नाही. तो जर पाहिजे असेल तोही तुम्हाला देईन. पण दहीकर इथून जाईपर्यंत निलेश राणे पाटलाग सोडणार नाही. मी स्टिंग ऑपरेशन पण करतो, स्टिंग ऑपरेशन पण करणार पोलीस डिपार्टमेंटच्या विरोधात. जोपर्यंत दहीकर इथून जात नाही, सुधरत नाही, तोपर्यंत माझी कारवाई माझ्या पद्धतीने मी चालू ठेवणार. मग ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा रस्त्यावरती असेल. मी अशा अधिकाऱ्यांना जिल्ह्यात स्वस्त बसू देणार नाही म्हणजे नाही, ही माझी भूमिका आहे. आपण ह्याच्यावर आणि इतर कुठल्याही विषयावर विचारायचं असेल तर विचारू शकता. बोलताना कालच एक घटना घडली बांद्यामध्ये.
सरपंच बांदा पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तक्रार दाखल करायला गेल्यानंतर पोलिसांनीच व्हिडिओ व्हायरल झालाय, पोलिसांनीच म्हटलंय मर्डर करून या, आणि तो व्हिडिओमध्ये एक अरेरावीची भूमिका पोलिसांची तिथे दिसते. मी सांगतोच आहे ना तुम्हाला केसरकर साहेब, इकडे काय भलतंच चालू आहे. जो बॉस असतो ना, त्यांनी पोलीस डिपार्टमेंट कसा चालवायचा हा त्यांच्या अधिकारातला विषय असतो. खालचे अधिकारी असंच वागणार आहेत. त्यांना सिरियसनेस कुठे आहे? आज महिन्याचे एवढे पैसे मिळत आहेत तुम्हाला 2 नंबरच्या माध्यमातून, तुम्ही ड्युटी कशाला कराल? कशाला कोर्टामध्ये तुम्ही आयो म्हणून तुम्ही प्रेझेंटेशन कराल किंवा फाईट कराल? तुम्हाला सेटलमेंटचे पैसे मिळत आहेत, तुम्हाला ड्रग दारूचे पैसे मिळत आहेत. हे अधिकाऱ्यांना सवय लागली आहे. प्रसन्नासारखे जे कोण SP साहेब होते तेव्हा आम्ही त्यांचं काम बघितलंय. काय रुबाब, काय रोखठोक वागायची हो. नाही म्हणजे नाही. आज किती कंट्रोलमध्ये आणलं होतं त्या काळामध्ये हे सगळं. हा माणूस इथे बसून बदली मागतो, मला दुसरीकडे पाठवा. मग जा, उघड सांगून जा. हे जोपर्यंत जात नाही साहेब, पोलीस डिपार्टमेंटमध्ये बदल होणार नाही. कारण का ह्यांना इथे मन लागत नाही, ह्यांचा जीव इथे लागत नाही. हे इथून गेलेलेच बरेत. हे जातील, नवीन कोणतरी चांगले येतील, तर या जिल्ह्याचं भलं होईल. पोलीस डिपार्टमेंटचं, जिल्ह्याचं म्हणण्यापेक्षा पोलीस डिपार्टमेंटचं. बदल झाला नाही तर रस्त्यावर उतरणार प्रसंगी. मी बोललोच, मी सगळं काय, मी टोकाला जातो आणि मी टोकाला जाणारा माणूस आहे. मी काय अधूनमधून हॉल्ट घेत नसतो. तस्करी आणि अवैध धंद्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी यापूर्वी भूमिका घेतली, मात्र आता तुम्ही आरोप करताय की अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे. बघा, जेव्हा पालकमंत्री सन्माननीय स्वतः मटक्याच्या ठिकाणी जाऊन स्वतः रेड मारतात, तेच SPंचं अपयश आहे. पालकमंत्री साहेबांना काय करायचं आहे? जिल्हा साफसुथरा पाहिजे, जिल्हा मटकामुक्त पाहिजे, दारूमुक्त पाहिजे, ड्रग्ज मुक्त पाहिजे. ते कोणाला सांगणार? पोलिसांना. आता ह्यांना ॲक्शन घ्यायची का नाही? सगळे ओरडतायत, हे दारू ड्रग्ज बंद करा जिल्ह्यातले. SP का ऐकत नाही? का ऐकत नाही? त्याची कारणं तुम्हाला सांगितली. जर हे सगळे पैसे त्यांना जर मिळत असतील, कशाला झक मारायला थांबवतील ते? आणि पालकमंत्र्यांची भूमिका स्पष्ट आहे. ड्रग्ज मुक्त, मटका मुक्त, दारू मुक्त आपला जिल्हा झालाच पाहिजे. आणि आमच्या फडणवीस साहेबांची पण भूमिका आहे. मुख्यमंत्री सभागृहात बोलतात, सन्मान्य शिंदे साहेब सभागृहात बोलतात. एवढं सगळं आमचं सरकार प्रामाणिक काम करत असताना हे असे कलंक आमच्या सरकारवर आम्हाला नको आहेत, म्हणून आम्ही ही भूमिका घेतली. मुंबई गोवा महामार्गावर CCTV लावली आहे, ते कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात आहे असं वाटत नाही? CCTV ज्या बसवलेल्या आहेत ते कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात आहे असं वाटत नाही? म्हणजे नेमकं काय? म्हणजे जी गाडी तिथून पास होते ती CCTV मध्ये सगळं दिसतं आणि पोलिसांना देखील माहिती आहे की कुठल्या गाड्या हे करतात. 100% माहिती आहे. म्हणजे इन्सुली घाट, इन्सुली, खारेपाटण. होय होय होय, हे मॅनेजमेंटमध्ये चाललंय सगळं. इन्सुली, सावंतवाडी, खारेपाटण पास होते कशी हो गाडी? ह्यांच्या विरोधात जाऊन कुठली गाडी पास होऊ शकते पोलिसांच्या? अहो सोपं गणित आहे, सरळ आहे. उलट्या SPने स्वतः राजीनामा दिला पाहिजे. आता जर काय ते वेडवाकडे बोलतील तर ते सरकारी आहे, त्यांना युनिफॉर्म आहे, तर मी पण सरकारी आहे. मी काय सोडायला बसलेलो नाही इकडे, आणि निलेश राणे असा कधी सोडत पण नसतो. माझा काय वैयक्तिक त्यांच्यावर वाद नाही, पण ते जसे वागतायत, अहो जिल्ह्यामध्ये इंटरेस्ट नसल्यासारखं काम करतायत, मग कशाला राहिला? जा ना इथून. हे सगळं हात मिळून चाललेलं आहे पोलीस डिपार्टमेंटची. हे सांगायला काय तुम्हाला काय वेगळं ज्योतिष कुठे लागतो? पोलिसांबरोबर उत्पादन शुल्क खात्याचाही भाग त्यांच्यासोबत येतो. म्हणजे सगळं 2 नंबरचे त्यांना जिथून जिथून इन्कम आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं 2.25-2.5 कोटी फार कमी सांगितलेत मी, कदाचित हे इन्कम फार जास्त आहे. सावंतवाडी तालुक्यात क्वारीवर मारहाण झालेली होती, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही सामाजिक कार्यकर्त्यावर, आणि मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे. संजीव परवाने पण काल पत्रकार परिषद घेऊन म्हटलं की दोडामार्गच्या SP त्या MIDCच्या ह्याच्यामध्ये सहभागी आहे. याच्यामध्ये पण लोकांना त्रास होतोय. काय भूमिका आहे?
हे पोलिसांनी कारवाई करावी ना त्याच्यावरती. माझं माझं तेच म्हणणं आहे. काल संजू बोलला ते बरोबर आहे. चोरी होते तिकडे, चोरी होते तर त्याच्यावरती कारवाई कोण करू शकतो? तुम्ही आणि मी नाही करू शकत. पोलिसांनी करायचे. त्याच्यासाठीच चालू आहे ना हे. बरोबर आहे. मग प्रमोशन हे झाल्यानंतर मिळालं तर माझंच दुर्दैव समजायचं. पण मी मुख्यमंत्री साहेबांना भेटून, पालकमंत्री साहेबांना हे सगळं आम्ही दोघं एकत्रच जाऊ आणि मुख्यमंत्री साहेबांना सांगू की साहेब हे असे अधिकारी आहेत, ते काय कामाचे नाहीत. हे ज्या जिल्ह्यात जातील, जिथे राहतील तिकडे वाटोळच करतील सगळं. हे कोणाच्या कामाचे नाही, फक्त स्वतःच्या कामाचे. साहेब, 2 दिवसापूर्वी माणगावमध्ये खोटे गुन्हे दाखल काही युवकांवर स्नेहभोजनाचं मेंढीकोट करत. बघा तुम्ही समीर महाडेश्वर, तुमच्यावरच अटॅक झाला होता. कशामुळे झाला होता? हा, मग तुम्ही उघड केलं होतं ना ते. तुमच्यावर अटॅक झाला होता, ते झालं का बंद? नाही झालं. मग अजून आणि काल परवाच्या दिवशी साहेब त्याच वेळी दारू चालू होती ही दाखवली. कंट्रोलला फोन केला, कुडाळला फोन केला. ते पाटील आता माझ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी चालू आहे त्यांचं. तू ये माझ्याबरोबर, आपण जाऊया एकत्र. नाही खरं सांगतो, बघूया तरी कुठल्या गुन्ह्याखाली घेणार, आपण जाऊया. आणि एक विषय फक्त स्पष्ट करतो, खरं तो ह्या पत्रकार परिषदेचा भाग नव्हता, पण माझं नाव घेतलं गेलं म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांनी असं काहीतरी सांगितलं आहे की माझं प्रोटेक्शन कमी केलं म्हणून मी हे दहीकरांवर हे सगळे आरोप करतोय किंवा जे काय. मुळात मला वैभवजींना सांगायचं आहे, माझं प्रोटेक्शन कमी झालेलं नाही. आणि पोलीस प्रोटेक्शन कमी करायची किंवा काढून टाकायची जे काय अधिकार आहेत ते जिल्ह्याच्या SP ला नसतात. ते मंत्रालय, राज्य सरकार, गृह खातं कोणाला वाढवायची, सुरक्षा कमी करायची, ठेवायची हे राज्याचं गृह खातं बघत असतं. एवढं अज्ञान एका 10 वर्षाच्या माजी आमदाराला आहे हे मला ऐकून खरं वाटलं नाही. SP हे कमी करू शकत नाही. झालंय काय, जेव्हा मोदी साहेबांनी आवाहन केलं आणि ते स्वतः 2 गाड्यांच्या ताफ्यामध्ये फिरायला लागले, गृह खात्याने प्रत्येक राज्याच्या मंत्र्यांपासून जे प्रोटेक्शन ज्यांना आहे त्यांना सगळ्यांना हे पेट्रोल डिझेलचं हे जे काही संकट आपल्या देशावर आहे हे जाईपर्यंत ऑटोमॅटिक तुम्ही कंट्रोलमध्ये आणणं, हे सगळं ह्याच्यासाठी काही गोष्टी कमी केल्या. प्रोटेक्शन कमी केलं याच्यातला भाग नाही. आणि प्रोटेक्शन निलेश राणेला काही करून पाहिजे अशातलाही भाग नाही. मागचे 10 वर्ष माझ्याकडे एक कॉन्स्टेबल देखील नव्हता. मी मागच्या 10 वर्षामध्ये एकटाच फिरायचो. माझ्याकडे कसलंही प्रोटेक्शन नव्हतं. घरी एक आमदार होता तेव्हा, एक म्हणजे देशाचे आपले MSME मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांना प्रोटेक्शन होतं, मला अजिबात प्रोटेक्शन नव्हतं. आमदार झाल्यानंतर गृह खात्याला वाटलं तर त्यांनी ते दिलं असावं. आता तुम्हाला कोणाला आक्षेप असेल तर राज्याच्या गृह खात्याला आपण विचारावं. पण मला आश्चर्य वाटतं की त्यांना असं वाटलं की जिल्ह्यातून ही कारवाई होते की काय कमी करायचं प्रोटेक्शन. म्हणजे किती मोठे विद्वान आहेत. 10 वर्ष आपल्या कुडाळ मालवणचे आमदार होते. काय त्यांना बुद्धी आहे. पण ते अशातच असतात. ह्या चिंदीगिरीमध्ये त्यांचा वेळ जातो. मागच्या 10 वर्षामध्ये केसरकर साहेब मी काहीच नव्हतो, ते आमदार होते आणि सन्मान्य विनायक राऊत हे खासदार होते. मी कधी तपासायला गेलो नाही त्यांच्याकडे सिक्युरिटी किती आहे. माझ्याकडे एवढी कामं होती करायला, मी कोणी नसताना. आणि ह्यांना तुम्हाला आठवत असेल मागच्या जेव्हा ह्यांच्या घरात जे 2 नगरसेवक निवडून आले ना नाईक कुटुंबातले, ते निवडून आणण्यामध्ये पण निलेश राणेचा खारीचा वाटा आहे. आहेच ना, ते उघड व्यासपीठावरून भाषणं केलेली आहे. हे त्यांनी विसरू नये. मला त्यांच्याबद्दल अजिबात आक्षेप नाही, आकस नाही, पण त्यांना माझ्याबद्दल खूप आहे. मी काय डॉक्टर नाही, त्या आजाराचं माझ्याकडे काय उपाय नाही. पण
सांगायचं तात्पर्य एवढं की हे सगळं राज्याचं गृह खातं ठरवतं, जिल्ह्यातला SP नाही. एवढी साधी अक्कल एका 10 वर्षाच्या माजी आमदाराला असली पाहिजे होती, पण ते सातत्याने चिंदीगिरीवरच उतरतात. हे चिंदी खेळ आता कुठेतरी त्यांनी बंद करावे. लोकांना आता काम दाखवा. नुसतं सातत्याने नेगेटिव्ह बोलत काही मिळत नाही, ते त्यांना 2029लाही लक्षात येईल. आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. तुम्ही त्यांचा पराभव केला तर शल्य वाटतं. हं? तुम्ही त्यांचा पराभव केला तर शल्य असेल. शैल्य असेल किंवा अजून काय असेल मला माहित नाही, ते आता तुम्ही तपासा. काय म्हणता साहेब? एक ओके सर, एक मिनिट. गाड्यांचे नंबर 1, 3.5 नंबर, नंबरच्या 3 एकाच नंबरमध्ये 3 गाड्या तुम्ही कशी काय मिळवली? साहेब माझ्या गुरुचं नाव श्री नारायण राणे आहे. आमच्यावर संस्कारच असे आहेत. एकदा करायचा ना तर कार्यक्रम पुराच करायचा, अर्धवट नाही. आणि हे जे काही प्रकार चालू आहेत, मी साहेब कोणाच्या श्री मोहन दहीकर काय मी काय त्यांचा विरोधक नाही किंवा ते माझे विरोधक. माझं वैयक्तिक त्यांच्या विरोधात काही नाही. पण जेव्हा ड्युटी तुम्हाला करायची असते तर तुम्हाला 100% त्या ड्युटीला न्याय द्यायचा असतो. आणि जर तुम्ही देणार नाही तर आम्ही हे शोधाशोध करणार. अच्छा साहेब, मला हे काही जास्त करावं लागलं नाही. हे ओपन डोमेन मधल्या माहिती आहेत. जर सहज तुम्ही अशी गाडी काढून चला आज मोहन दहीकरांबद्दल माहिती काढू आणि जिल्ह्याभर 1 तासभर जरी फिरलात ना, हे सगळे येऊन तुम्हाला बातमी देऊन हे माहिती देऊन जातील. एवढे बरबटलेले आहे ते. म्हणून जास्त काही करावं लागणार नाही. पण तुम्ही माझी स्तुती केली याबद्दल, त्याबद्दल आभार. साहेब, आणखी एक प्रश्न. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बोटी आहेत आणि मच्छीमारी करताना ते लिक्विडद्वारे करतात मच्छीमारी. तर मच्छीमारांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यावर काय दोष पावलं? ते मेरीटाईमकडे आहे आणि फिशरीजकडे आहे. ते आपल्याला त्यांना सांगावं लागेल. तुझ्याकडे स्पेसिफिक जी माहिती आहे ती माझ्याकडे दे, मी त्यांना कळवतो. असं ठरलं होतं पूर्वी दर 3 महिन्यांनी ते 6 महिन्यातून एकदा 3 राज्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याचा आढावा घेतो. कारण आपले काही गुन्हेगार असं घेतात, काही बेळगाव असं घेतात. असं दरवेळेला होत होती. परंतु मधल्या 5-6 वर्षामध्ये अशा बैठकांचा आपण पालकमंत्र्यांना सांगून अशा बैठक घेऊन त्याच्या दृष्टीने पुढे जे हो. काय करतो आपण म्हणतात तुमच्या गाडी तिकडे जातो. तिथे का अडवले जात नाही? तसंच माझं तेच म्हणणं आहे. जे कारवाई सन्मान्य प्रसन्न साहेबांनी तेव्हा केली होती, आपण का करत नाही? इथून गाड्या तिकडे गेल्यावरच डुप्लिकेट दारू परत रिटर्नमध्ये येते. ही कारवाई करणं भाग आहे. म्हणून मी सन्मान्य पालकमंत्री साहेबांना घेऊन आणि त्यांना सांगून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि DCM साहेबांना भेटणार की साहेब हे चांगले अधिकारी आमच्या सिंधुदुर्गात पाहिजे. कारण का आपण तोंडावर आहोत. बॉर्डर आपल्याकडे आहे राज्याची. हे सगळं कारवाई झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे. म्हणून मी हा विषय घेतला आणि तो शेवटपर्यंत नेणार, असं अर्धवट सोडणार नाही. 17 जागासाठी स्थानिक स्वराज्य संस्था 18 तारखेला मतदान होतं.